नमस्कार मित्रांनो, मी गोरे कृष्णकांत. तर मित्रांनो, अ, सध्या गेल्या वर्षीचा खरीप पीक विमा जो आहे तो रखडलेला आहे आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे की गेल्या वर्षीचा खरीप हंगामाचा पीक विमा कधी मिळेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ, ज्या जिल्ह्यात पीक विमा गेल्या वेळेस मिळालेला होता, आता त्यावेळेस तो आता मिळणार नाही. तर सरसकट आता अनुदान तर मिळणारच आहे, सोयाबीन आणि कापूस. पण गेल्या वर्षी काही जिल्ह्यांना पीक विमाच मिळालेला नाही. तर त्यात जे तर ओरिएंटल कंपनी होती, म्हणजे 6 जिल्हे आहेत त्यात. म्हणजे त्यात पहिला आहे नाशिक, दुसरं आहे जळगाव, नगर, सोलापूर आणि चंद्रपूर. हे 6 जिल्हे आहेत. ह्या 6 जिल्ह्यांना ओरिएंटल कंपनी होती आणि तिथं नुकसान पण जवळ-जवळ 120% झालेलं आहे सोयाबीनचं, ह्या 6 जिल्ह्यात. तर ह्या 6 जिल्ह्यात ओरिएंटल कंपनी असल्यामुळं त्यांनी ओरिएंटल कंपनी तर पीक विमा द्यायला तयार आहे. पण जो राज्य सरकारकडून जो हप्ता असतो, तो थकीत हप्ता आहे लक्षात घ्या. आणि थकीत हप्ता राज्य सरकार ओरिएंटल कंपनीला देत नसल्यामुळे या 6 जिल्ह्यांचा पीक विमा थांबलेला आहे. तर याचं कारण एवढंच आहे की राज्य सरकार दिरंगाई करत आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, पुन्हा लाईट बिल शेतकऱ्यांना फ्री, अशा ज्या फ्री बीज देत आहे, ह्यामुळं ह्या 6 जिल्ह्यांना पीक विमा मिळत नाही. जवळ-जवळ 1800 कोटीचा जो थकीत हप्ता आहे, ह्या 1800 कोटीच्या थकीत नाही दिल्यामुळं ह्या 6 जिल्ह्यांना पीक विमा मिळत नाही. याचंच पहिलं कारण आहे. आणि जी ओरिएंटल कंपनीकडून स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला थकीत हप्ता मिळत नाही 1800 कोटी रुपयेचा, तोपर्यंत आम्ही ह्या 6 जिल्ह्यांना पीक विमा आम्ही देऊ शकत नाही. तर राज्याचे सचिव जे आहेत त्या सचिवांना जे वित्त विभागाकडे एक एक नोटीस दिलेली आहे की लवकरात लवकर हे 1800 कोटी रुपये ओरिएंटल कंपनीला मिळावे म्हणून. तर ह्या जवळ-जवळ 10 ते 15 दिवसाच्या आत ह्या 6 जिल्ह्यांना, तर त्या 6 जिल्ह्याची नावं तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की नाशिक, जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा, हे जे 6 जिल्हे आहेत, तर ह्या 6 जिल्ह्यांना थकीत म्हणजे गेल्या वर्षीचा खरीप हंगामाचा पीक विमा नक्की मिळणार आहे. काळजी करण्याची कसलीही गरज नाही. तर अशी अपडेट आहे पीक विमाबद्दल गेल्या वर्षीच्या. आता राहिलं अनुदानाबद्दल. तर अनुदानाबद्दल तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ सांगितलाच होता की लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की डॉक्युमेंट लवकरात लवकर सबमिट करून घ्या कृषी विभागाकडे, जेणेकरून तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही जण अकाउंट नंबर म्हणजेच जे आधार कार्डला अकाउंट नंबरच लिंक नाही, तर त्यांनी लवकरात लवकर बँक सीडिंग करून करून घ्या, जेणेकरून तुमचे 5,000 हेक्टरी तेही मिळणार आहेत. तर असे ही पीक विमा आणि अनुदानाबद्दल अपडेट आहे. पण अनुदान अजून कधी येईल ह्याची शक्यता नाही, कारण की राज्य सरकारकडून असली कोणतीही अपडेट नाही. तर अशी ही अपडेट आहे अनुदान आणि पीक विम्याबद्दल. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून जर पीक विम्याबद्दल किंवा अनुदानाबद्दल कोणाला अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.